हातामध्ये स्काल्पेल असला तर पहिल्यांदा असं करायचा आणि मग ऑपरेशनला सुरुवात करायची. पहिला नमस्कार आणि मग ऑपरेशनला सुरुवात. तर गीतेची शिकवण हीच आहे की सगळं अर्जुनाला तर लढायला सांगितलं ना त्याने. माम अनुस्मर युद्धेच, तू लढ, कारण तू क्षत्रिय, तुझं काम ते आहे, पण माम अनुस्मर, माझं अधिष्ठान ठेव आणि मग तू सगळं काम कर. तसं कोणताही व्यवसाय असो, अगदी गृहिणी असल्या तरी आम्ही त्यांना सांगतो नेहमी की जेवण करायचं आहे ना, भगवंत जेवायचं असा भाव ठेवा, त्या तऱ्हेने स्वयंपाक करा. कसा तरी यदा करून टाकला स्वयंपाक आणि गिळा असं जर म्हटलं तर त्याला काय अर्थच नाही आहे. म्हणून आपल्याला स्वतः जेवायला बसताना प्रथम परमेश्वराचं नाव घेऊन तो वदनी कवल घेता काहीतरी म्हणून. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलंय किंवा भगवंतानी म्हटलं, अयम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देयम आश्रिता, मी आतमध्ये जो जठराग्नी आहे वैश्वानर तो मी आहे. मग आता आपण त्या आहुती देताना प्रत्येक घासाबरोबर त्याला काय कष्ट आहेत का? परमार्थ म्हणजे खूप काही करायचं नाही आहे, त्यात कर्मकांड काही नाही आहे. जसं आपण काय उठाबशा काढायच्या आहेत का, 2 तास पूजा करायच्या आहेत का, 3 तास पारायण करायचं, असलं काही नाही आहे. आपल्या विचारामध्ये फरक करायचा. जे आपण प्रत्येक कर्म करत असतो त्या प्रत्येक कर्मामध्ये लक्षात असं पाहिजे की प्रत्येक कर्म ही साधन आहे आपली. ह्या बोधाने जे जे काही आपण करतो, तसं गृहिणांना म्हणतं घर झाडायचं जरी झालं तरी घर झाडतो म्हणायचं नाही, मंदिर आहे ते मंदिर मी झाडण्याची सेवा करतो, मंदिरात मी राहिलेलो आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं म्हटलंय तसं तिथं आपण राहिलेलो आहे. बोलावणं आलं की जायचं आहे, केव्हा बोलावणं येतं आपल्याला सांगता येत नाही, पण तोपर्यंत आपण जीवन कसं घालवतो ह्याला महत्व आहे. नाही तर आया वैसा गया, आला गेला एक दिवस, काय केलं जीवनात हे जर कळलं नाही तर उपयोगी नाही. आणि जीवनात काय केलं म्हणण्यापेक्षा नरजन्म जो आहे तो कृतार्थ होण्यासाठी. एकालाही मला गीता धर्म मंडळात गेले होते मी, तिथं थोडं बोलायचं होतं, थोडाच वेळ बोलायचं होतं, तर तिथे एक 10 मिनिटात मी तेच सांगितलं बोलताना की आपण जीवन जगत असतो. तिथे एका बाई चटकन बोलताना म्हणाल्या की इतकं सगळं माझी मावशीनं सगळं केलं आणि तिला जर का मोक्ष दिला नाही परमेश्वराने तर त्याच्या घरी अन्याय असं समजेल. ते एक पहिले लक्षात ठेवायचं, भगवंताच्या घरी अन्याय नाही, तो सगळं बघतोय. जे आपल्याला सुद्धा कळत नाही ते त्याला कळतंय, कारण तो आत बसलाय. ईश्वर सर्व भूतानां हृद्देशेर अर्जुन तिष्ठती. काय रे देव कुठं आहे? हा पुन्हा दाखव दाखव, कुठं देव काय? इथं आहे आणि इथं, बस परमेश्वर इथं आहे आणि इथं आहे. त्या दिवशी मुलाने सांगितलेलं अजून त्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे देव लांब कुठं नाही आहे, आपल्या आत आहे. त्यामुळे आपला प्रत्येक कृती त्याला कळल्याशिवाय होत नाही. नुसता आपल्या मनात विचार जरी आला तरी त्या विचाराचं बाहेरच्या बाजूला वेव्स निर्माण होतात. म्हणून मनात देखील जर का वाईट विचार आला तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या वातावरणावर होतो. म्हणून मनात देखील वाईट विचार येता कामा नये. म्हणून संतांच्या सान्निध्यात गेलो किंवा अशा वातावरणात गेलो तर आमच्या तिथं मंडळी येतात, आले की म्हणतात इथं ध्यान चांगलं लागतं. त्याचं कारण ते जे वातावरण आहे त्या वातावरणात दुसरा विचारच नाही आहे, एकच फक्त पारमार्थिक. आणि पारमार्थिक विचार याचा अर्थ सुद्धा मोठं भयंकर काही नाही आहे. निष्काम कर्म करणं, निस्वार्थ बुद्धीनं करणं, कर्मण्येवाधिकार असते. हे जे भगवंतानी म्हटलं, आपलं काम आपण उत्तम करायचं आणि केल्यानंतर ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. तर साधा विचार बघा, आता तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही बसली आहेस कुठे आहे? हा, आपण बघा देह मन बुद्धी आपण डिसेक्शन करतो का नाही? हा, तर त्याच्यात कुठे आपल्याला सापडतो का आत्मा? किंवा आत्मा गेला असं म्हणतो, सांगता येतो आपल्याला तो कसा कुठे काय वगैरे. पण आपण कशावरून समजतो की तो आत असा श्वास चालू असला आहे, अजून म्हणतो ठोके चालू असले की आहे. म्हणजे ज्याच्या अधिष्ठानावर देह चाललेला आहे तो आपल्याला दिसत नाहीये, पण त्याच्या हालचालीवरून तो दिसतोय. बरोबर आहे? तसं परमेश्वर आपल्याला दिसत नाही, पण त्याच्या हालचालीवर त्याच्या अस्तित्वावर सगळं जग चाललेलं आहे. सूर्य उगवतोय, चंद्र उगवतोय, पाऊस पडतोय. आपल्यापैकी कुणाला असं म्हणता येईल की माझ्यामुळे पाऊस पडला किंवा माझ्यामुळे प्रकाश पडला? आपल्या हातात काही नाही आहे. आपण परमेश्वराच्या हातातलं बाहुलं आहोत. खेळविसी तैसा खेळेन साचार. पण ते बाहुलं कसं पाहिजे? शुद्ध स्वच्छ. आपलं जे कर्म असेल त्याच्या बाबतीचं प्रामाणिक सचोटीनं
प्रेमानं. भक्ती याचा अर्थ काय? म्हणून कर्मामध्ये कर्म तर करायचंच आहे, कर्म टाकता येत नाही. देहाने जर कर्म टाकलं तर पुढच्या क्षणाला देह संपला. तुमच्या मनात असो अगर नसो, रात्री कर्म चालू आहे का नाही देहाचं? श्वसन चालू आहे, पचन चालू आहे, ठोके चालू आहेत, आपल्याला माहित नाही तरी चालू आहेत. ते ज्या क्षणाला थांबतील त्या क्षणाला सगळं संपतं. त्यामुळे ही काही गोष्टी ह्या आपल्या हातातल्या आहेत, काही गोष्टी हातातल्या नाही आहेत. पण त्यानंतर सुद्धा ज्या गोष्टी आपण करतो त्या सुद्धा जर का परमेश्वराला अभिप्रेत असलेल्या जर आपण केल्या तर त्याची कृपा आपल्यावर अखंड असते. त्यामुळे कुठेही आपलं काम करताना अहंकाराने काम करायचं नाही. जसा एखादा पेशंट बरा, काय कसा पेशंट बरा केलाय, तू आपलं काम कर. आपण जर बरा करतो असं म्हणत असले, सगळे बरे केले असते आपण. कोणते डॉक्टर असं सांगतात छातीवर हात ठेवून की मी सगळ्यांना बरा करीन, असं सांगतात का कोणी? सांगू शकणार नाही. त्याचं कारण तुम्ही तुमचं कर्तव्य करा. त्याला यश देणं न देणं हे जे आहे हे परमेश्वराच्या हातात आहे. त्यामुळे आपण कोणतंही काम करताना परमेश्वराला शरण जाऊन मी काम करतो आहे, तुझी कृपा असू दे. त्यामुळे ह्याच्यामध्ये करायचं फार नाहीये, सारखं आत बोध पाहिजे. आणि आपण जे मी म्हणतो ना, ते गीतेमध्ये काय म्हटलंय? मम एव अंशा. म्हणून गीतेचं वाचन ठेवा. आणि गीतेचं वाचन म्हणजे गीता नाही कळली तर आपली पुस्तक आहेत त्याच्यामध्ये गीतेचा अर्थ दिलेला आहे. पहा, तुम्ही कधी पुस्तकं पाहिलीत का नाही मला माहित नाही. ज्ञानेश्वरीच्या ओळ्यांचे अर्थ आहे, त्याच्यात गीतेचे अर्थ आहेत. पण संस्कृत नाही ना कळत, ठीक आहे तुम्ही हे वाचा. आता 15वा अध्याय देखील लिहून झालाय, प्रेसमध्ये गेलाय. 4था 5वा देखील झालेला आहे. कारण सगळे अर्थ पाहिजेत अशी लोकांची मागणी आहे. पण ह्या देहाकडून किती होणार आहे मला माहित नाही, परमेश्वराची इच्छा. पण जोवर ह्याही स्थितीमध्ये काम चाललेलं आहे, तुम्हाला माहिती असेल 5 वर्षापूर्वी कॅन्सर, नॉन हॉजकिन्स लिम्फोमा होता. वर्षभर त्याला हे केलं. आता मी म्हटलं बस झालं, त्याला काय करून घ्यायचं तो करून घे. पण ते जर हात खचून जर बसलो असतो आपण तर काय झालं असतं? आपण खचायचं नाही. परमार्थ याचा अर्थ बावळेपणा, भोळसटपणा, दुबळेपणा नव्हे. गीता म्हणजे तेजस्वी आहे. गीता वाचताना तेजस्वी असला पाहिजे मनुष्य, धैर्य पाहिजे. कसा तरी आपला आहे, काहीतरी करतोय, मी काय करणार, परमेश्वर असेल तर करेल, असलं नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण केली पाहिजे आणि त्याच्या पाठीमागे मग परमेश्वर उभा असतो. आणि इतकं करून नाही झालं तर मग प्रारब्धाचा भाग येतो. पण असेल आमच्या नशिबातच नाही हो. पुष्कळ म्हणणं आमच्या नशिबातच नाही ज्ञानेश्वरी वाचणं. जेवायचं नशिबात आहे का तुमच्या? ज्ञानेश्वरी वाचणं नशिबात नाही आहे, जेवण आहे का तुमच्या नशिबात? हे जे काही आहे ना याला पलायनवाद म्हणतात. परमार्थ म्हणजे एस्केपिझम नव्हे, परमार्थ म्हणजे पलायनवाद नव्हे. परमार्थ म्हणजे प्रयत्नवाद, पण नुसत्या एकट्याने नव्हे तर भगवंताच्या सहाय्याने केलेला प्रयत्न आहे. मी एकटा काही करत नाही, परमेश्वराला घेऊन सगळं करतोय. आणि परमेश्वराला घेऊन ह्याचाच अर्थ आता मी म्हटलं त्याप्रमाणे की देह मन बुद्धी जे देह आहे हा जड आहे. देहाला स्वतःच चैतन्य नाही. जसं आता इलेक्ट्रिक चाललंय, हे आहे, पंखा फिरताय, सगळं इलेक्ट्रिसिटी मागापर्यंत नव्हती. मग काय होत आहे सगळं? ह्याला डेड, सगळं डेड होतं का नाही? का सुरू झालं? इलेक्ट्रिसिटी आल्यावर सुरू झालं. म्हणजे हे पाहिजे, पण इलेक्ट्रिसिटी नसेल तर ह्याला काही अर्थ नाही. तसं आत्मा असेल तर देहाची सगळी कामं आहेत. मनाची बुद्धी कितीही बुद्धिवान असो, आत्मा देहाला सोडून गेला तर त्या बुद्धीचं काय करायचं? गामागुंगासारखे पैलवान असो, आत्मा सोडून गेला काय तर पैलवानकीचं करायचंय. म्हणजे सगळ्याला तो जर असेल तर सगळं होणार आहे, पण त्याचा शोध आपण घेत नाही. बघा बरं, विज्ञानाच्या शोधामध्ये आपण मंगळावर जायला बघतोय, चंद्रावर जायला बघतोय, आणि आपल्याच जवळ असलेला आत्मा त्याचा शोधच घेत नाही आपण. बघा बरं. आणि तो शोध जो आहे ते बाहेर मायक्रोस्कोप खाली किंवा तुमचे दुर्बिणी लावून सापडणारा नाही. तो शोध घ्यायचा पाहिजे तर डोळे मिटून आत शोधायला पाहिजे. आत आहे ना तो बाहेर कसा सापडणार? जरा थांबा, आहे मी टाईट घातलेलं आहे, जरा बोलायला त्रास होतो. हे असं काठ्या घालून शरीर उभं केलेलं आहे, पण परमेश्वराने जरा मला थोडं मागं उशी घाल, जरा असं बसता येईल मला, असं बोल जरा. तर शोधतोय तो म्हणे ह्या कपाटात ठेवले, तू इकडं कुठे शोधतोस? बस. तर तसं संत सांगून गेले की परमेश्वराचा शोध आत घ्यायचा आहे. तो आत आहे इथे.
मग आत त्याला जो शोधायचा तर तो डोळ्यांनी दिसणार का? डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, स्पर्शाने तो किंवा जिभेने चाकता येत नाही. त्याला सगळी इंद्रिय बंद करायची आहेत आणि आत समजून घ्यायचंय काय करायचं ते ध्यानाने. आणि इथं त्याचं स्थान आहे. पण ते तिथं कसं जायचं ते मात्र एकदा प्रक्रिया प्रोसेस त्याची समजून घ्यायला पाहिजे. कारण जसं आपल्याला मेडिकल शिकायचं असेल तर घरात बसून मी शिकतो म्हणता येणार नाही. आपल्याला पेशंट बघितले पाहिजेत, कुणीतरी गुरुच्या हाताखाली शिकलं पाहिजे. आणि परमार्थ हा विषय तर इतका सूक्ष्म आहे की त्याला गुरु असल्याशिवाय त्याला पुढे आपल्याला काही करता येत नाही. समोर बसून दाखवतात. जेव्हा मला सुद्धा माझ्या परमभाग्य आणि 45व्या वर्षी जेव्हा स्वामीजी भेटले, स्वरूपानंद भेटले, नंतर माधवनाथ भेटले आणि त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मात्र 20-25 वर्ष मला त्यांच्या सान्निध्यात मिळाली. आणि त्यांची आज्ञा आहे मला ही की हे लोकांना सांगायचं आहे. म्हणून याही स्थितीत माझा हा खटाटोप चाललाय. नाही तर मला कोणी सांगितलंय मी आराम TV बघत बसून नाही करणार. बरं आहे की सिनेमा चाललाय, ते एक चालला दुसरा चालला, ते मी TV बघत नाही असं नाही, पण त्यातलं काय बघायचं तेवढं बघते. TV वर सुद्धा मेडिकलचं खूप चांगलं सांगतात संध्याकाळच्या वेळेला, रविवारचा 8 ते 9 वाजता मी सगळे बघते कार्यक्रम. आणि त्यामुळे माझं त्यातलं नॉलेज देखील अप टू डेट राहायला मदत होते. हां, तेही माहिती आहे, जगात काय चाललंय तेही माहिती आहे आणि काय नसावं हेही मला त्याच्यावरून कळतं. त्यामुळे TVच नको असं मी म्हणत नाही, पण त्यातलं काय मुलांना दाखवायला पाहिजे, काय आपण बघायला पाहिजे हे बघायला पाहिजे. भलतं सलतं काही उपयोगी नाही. त्यामुळे परमार्थ म्हणजे आता काय म्हणतात तसं आपण 60 झाली ना, आता आपण परमार्थ करूया. आता केव्हा परमार्थ करणार? आयुष्य गेलं सगळं फुकटणे. एखादा डॉक्टर जर म्हणला की मी 70व्या वर्षी म्हणला मी डॉक्टर होतो, होणार नाही असं नाही. उपयोग काय जगाला? जगाला जर तुमचा उपयोग व्हायला हवा असेल तर लहान वयात तुम्ही तयार व्हा आणि जे जे आपण अशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शिकवावे. आपल्यालाच काही येत नसेल तर आपण दुसऱ्याला काय शिकवणार? त्यामुळे जसं आपण हे जे काही लौकिक गोष्टी आहेत, ऐहिक गोष्टी शिक्षण घेतो, डॉक्टरीचा आहे, वकिलीचा आहे, आणखी काय काय, त्याच्या जोडीनं हे अध्यात्माचं शास्त्र जे आहे, ही साधना जी आहे ही समजून घेतली पाहिजे. आपण त्याच्यामध्ये काही ना काही प्रावीण्य मिळवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ते दुसऱ्याला सांगता येतं. आता आमच्याकडे तुम्हाला एक माहिती असेल, विद्याधर बापट म्हणून काम करतो पा स्किझोफ्रेनियावर, त्याचं ते डेक्कन जिमखान्यावर काम चाललं. आपल्या इथलाच आहे, तो अनुग्रहित आहे. आणि तोही तरी तिथं त्या मंडळींना चांगल्या तऱ्हेनं त्यांना शिकवणं, समजा काउन्सिलिंग म्हणतात हल्ली, तसं करून तो सगळ्यांना ध्यानाला बसवतोय आपल्यासमोर. आणि तो म्हणला त्याच्यातली मंडळी ध्यानात जायला लागलेली आहे. त्याचं कारण तो एकही दिवस स्वतः ध्यान चुकवत नाही. आणि हे सगळं करत असताना पुन्हा त्याच्यातून अलिप्तता, डिटॅचमेंट यायला पाहिजे. सगळं कर्म करत असताना हे कर्म देह मन बुद्धी करते आहे आणि मी आत्मा त्याच्यापासून वेगळा आहे. मी देह नाही, मी आत्मा. मी देह असं म्हणणं हे अज्ञान. आणि सगळीकडे तेच आहे, देहालाच मी म्हणतो आपण. आणि मी देह नसून मी आत्मा आहे असं म्हणणं याला ज्ञान म्हणायचं. पण आत्मा आहे असं नुसतं म्हणून नाही उपयोग. आत्म्यासारखं व्हायला पाहिजे. आत्म्यासारखं व्हायचं याचा अर्थ आत्म्याला पापपुण्य नाही, निंदास्तुती नाही, तुझं माझं नाही, ममत्व नाही, कशाची कामना नाही, त्या ठिकाणी क्रोध नाही, मत्सर नाही, दंभ नाही. हे सगळे जे विकार आहेत हे विकाररहित अवस्था ही आत्म्याची अवस्था आहे की शुद्ध स्वच्छ. पण काय आहे आत्मा? म्हणजे काहीच नाही आहे का? आत्मा जो आहे तो अत्यंत शांतिरूप, आनंदरूप, सतरूप, चिद्रूप, ज्ञानरूप असा तो आहे, सच्चिदानंद. आणि तसं जर व्हायचं असेल तर व्हायचं म्हणजे असं काही शाळेत जाऊन वेगळीकडे शिकायचं नाही. आपणच ते आहोत, आपणच आत्मा आहोत, आपणच सच्चिदानंद आहोत. पण त्याच्या आड काय जर येत असेल तर आपल्या मनातले विकार, मनात ह्या ज्या कामना आहेत, मला हे बघा ना, मी आता सहज बघितलं, येताना दुकानात बघितलं तर बाहेर पडल्यानंतर त्या दुकानावरून गेलं की अशी काही अट्रॅक्शन आपल्याला ठेवलेली आहे की खिशात जर पैसा असला लगेच वाटतं घ्यावं असं आपल्याला वाटत. पाहिलं की घ्यावं, पाहिलं की घ्यावं, विचार करावा गरज आहे का? गरज आहे म्हणून आपण घेतो का उगीच आपलं दिसलाय म्हणून घेतो? तर ह्या सगळ्या कामनातून कमी 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 होत भगवंताची कामना धरावी. विचारलं जर कुणी की काय पाहिजे तुम्हाला? मला भगवंत पाहिजे. हे सगळं करताय कशासाठी करताय? मला परमेश्वर प्राप्तीसाठी मी हे सगळं करतोय. आणि मग परमेश्वर प्राप्तीसाठी हिमालयात जायला पाहिजे का? कुठेही जायला नकोय. ठाईच बैसोनी करा एक चित्त,
आवडी अनंत आळवावा. आपण आळवणी अनेक गोष्टीची करत असतो, भगवंताची आळवणी करत नाही. एकदा पूजेचं कर्म भराभरा एकदा करून टाकलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत संबंध नाही. तो देखील घरातल्या एकाने पूजा केली की आपलं काम नाही. मला असं वाटतं की एकाने जेवलं की बाकीच्यांचं काम भागतं का? किंवा आमच्या अण्णांना जेवलेले आहेत, आता काही कुणी जेवलं नाही तरी चालेल, ते नाही, ते मात्र 3 वेळेला पाहिजे. मग पूजा त्यांनी जरी केली असली तरी आपण पुन्हा 2 मिनिटं देवापुढे बसून 2 मिनिटं का विना पण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे की फक्त त्या ठिकाणी देव आणि मी, बाकी काही नाही मला आठवत. सगळं जग विसरलेलं आहे, माझा देह विसरलेला आहे आणि फक्त देवाशी मी एकरूप झालेलो आहे. असं आपल्याला 2 मिनिटं ते होतं का बघा. आणि ध्यानामध्ये आपल्याला ते करायचं आहे. ध्यानामध्ये देहाचं भान जायचं आहे, विश्वाचं भान जायचं आहे आणि आतला जो मी, जीव ज्याला म्हणतो, जीव हा शब्दही फारसा वापरत नाही आपण, मी देहालाच म्हणत असतो, पण डी म्हणजे जीव, जो देहामध्ये राहिलेला आहे तो, त्या जीवाने त्या एक क्षणामध्ये शिवाशी मिळून जायचंय. हा जीव काय रे, कुठं सांगितलं मी, हा जीव आणि इथं शिव, हो की नाही? हा, तर ह्या जीवाने ह्या शिवाशी मिळून जायचं. इथं लक्ष ठेवून शांत बसायचं. एक क्षण असा जरी मिळाला की सगळं भान हरपलेलं आहे. बेशुद्ध पडल्यावर नव्हे, जागेपणी. नाही तर झोपेत देखील आपल्याला भान नसतं, गाढ झोपेमध्ये. परंतु गाढ झोपेत भान नसतं, तथापि आपण जागे नसतो त्यावेळेला. जागे झाल्यावर आपण म्हणतो की काय गाढ झोप लागली, ते बरं वाटलं. रात्रभर अंथरुणात लोळत असलात तरी जे समाधान नाही ते 10-15 मिनिटं का विना गाढ झोप लागल्यानंतर समाधान मिळतं. तसं दिवसभर तुम्ही जे काही व्याप करत असाल, व्याप म्हणजे आपल्या कर्माचे असतील काही करत असाल, तर त्याच्यामध्ये ध्यानामध्ये आपल्याला एक क्षण जरी असा मिळाला की ज्या क्षणाला सगळं भान हरपलेलं आहे पण आपण जागे आहोत, आपण झोपलेलं नाही त्या ठिकाणी, पूर्ण प्युअर कॉन्शियसनेस, पूर्ण जाणीव आहे, असा एक क्षण जरी मिळाला तरी त्या क्षणामध्ये त्या जीवाची शिवाशी भेट होत असते. त्या परतत्वाचा स्पर्श त्या जीवाला होत असतो. आणि असं रोज थोडा थोडा वेळ जर बसत गेला आपण, हळूहळू ध्यानाची गोडी लागते. आणि जसं जसं आपल्या लक्षात येईल, मन सुद्धा ज्याला समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथं मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी असं म्हटलेलं आहे. बुद्धीला कळत असतं, बुद्धी सत्वगुणी आहे, काय करावं काय करू नये बुद्धीला कळतं, पण मन आपल्याला फरफटून नेतं. वय आपलं मोठं झालंय, समजा डायबिटीस आहे, डॉक्टरने सांगितलंय काही खाऊ नका, तरी अहो थोडं खाला, अहो डॉक्टरने सांगितलंय तुम्हाला खाऊ नका, हो पण ते जीव आतून मनाला त्याची इच्छा आहे ना, खावंसं वाटतं. बुद्धी सांगत असते करू नका म्हणून, पण बुद्धीच्या ताब्यात मन राहत नाही. त्या मनाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ध्यानाची नामाची अंतरंग साधना करायची आहे. बहिरंग साधना फार झाली, चालली हल्ली, तर त्याचा बाजार झालेला आहे सगळीकडे. मोठे मोठे उत्सव चाललेले आहेत, भुसनळे लावतायत, फटाके लावतायत, पालख्या काढतायत आपापल्या संतांच्या नावाने. हे काहीच करत नाहीयेत. म्हणून आज परमार्थात देखील रजोगुणाचा धुमाकूळ चाललेला आहे. आळंदी सारख्या ठिकाणी देखील भावगीतांचे कार्यक्रम, आणखी काय काय चाललेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत असतील हे सगळं बघून असं मला वाटतं, किंवा सगळे संत म्हणत असतील हेची काय फळ मम तपाला, आम्ही काय सांगितलं लोक काय करतायत. ज्ञानेश्वर महाराज समान ध्यानाला बसले, तुकोबा बसले भंडाऱ्यावर जाऊन, नाद बसले. कोणी संत ध्यान केल्याशिवाय झाला का? होणारच नाही. कारण गीतेने स्पष्ट सांगितलंय, ध्यानेन आत्मनि पश्यन्ति, ध्यानातच भगवत दर्शन आहे, ध्यानातच आत्मसाक्षात्कार आहे. कुठं जाऊन नाही, आपणच आपल्या ठिकाणी बसून त्या आतल्या मीचा शोध घ्यायचा आहे. आणि तसं जर का आपल्याला त्या वाटेनं जायला लागलो तर आपल्याला असा अनुभव येईल की बाहेरची परिस्थिती कशीही असो. तुकोबांची परिस्थिती काय होती, खायला अन्न नव्हतं, पण आनंदाचे डोही आनंद तरंग का म्हणतात, त्यांना आतला आनंद मिळाला होता. आणि बाहेर जो आनंद वाटतो ना, हे खाल्लं म्हणजे हे कपडे घातले, तो आनंद त्यातला नाही आहे, आतलाच आनंद आहे. आणि आपल्याला वाटतं त्या खाण्यामुळे आनंद मिळालाय, खाण्यातला आनंद नाही आहे, कपड्यातला आनंद नाही आहे, आनंद आत आहे, आनंदाचा झरा आत आहे. तो या डोळ्या वाटे काना वाटे बाहेरून डोळ्यांनी काय पाहिलं की हा हा छान आहे म्हणतो, तसं कारण आतलाच आनंद बाहेर प्रगट होतो. या इंद्रिय ही प्रगट करण्याची साधन आहेत. आतला आनंद झरा आत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय,
की विहिरीमध्ये झरा आहे, वरची माती काढा की झरा आतनं व्हायला लागतो. तसं मन आपलं शुद्ध करा की आनंदच आनंद आहे सगळीकडे. आणि तो आनंद नुसता त्या व्यक्तीपुरता राहत नाही, तर त्याच्या आसपास येणाऱ्यांना देखील तो आनंद मिळतो. कारण अनेक मंडळी काहीतरी अडगाने घेऊन येतात, ते असं झालं तसं झालं, ठीक आहे. दुःख का निर्माण होतं? अपेक्षा, एकमेकांच्या अपेक्षा. यांनी माझं असं ऐकलं नाही, त्यांनी माझं तसं केलं नाही, मी त्याच्यासाठी इतकं केलं, हा मी तर इतका आहे. तू काय केलं विचार करा. आपण साधं बोलतो, आम्ही मुलांना एवढं वाढवलं. विचार करा, आपण वाढवलं का? झाडं वाढवली, आमची झाडं. काय जमीन आपली? पावसाचं पाणी आपलं? ते झाड वाढतं ते काय तुम्ही धरून वाढवता त्याला? सगळं परमेश्वर निसर्ग करून राहिलेला आहे. आणि आपण सारखं सांगतो मी. मुलांना वाढवायचं काम सुद्धा आपण आपलं कर्तव्य करायचं आहे. ते आपलं कर्तव्य आहे, करायला पाहिजे. अर्थात मुलांचंही कर्तव्य आहे की ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपल्यासाठी कष्ट खाल्ले, त्यांची सेवा करणे आपलं काम आहे. ते केलं तर पुण्य नाही, पण केलं नाही तर पाप आहे. आपलं काम आपण केलं तर पुण्य नाही, ते करायचंच आहे. इट इज युअर ड्युटी, तुम्ही करायलाच पाहिजे. पण ते जर केलं नाही तर मात्र पाप आहे. हल्लीमुळे पाप पुण्याची कल्पना आहे. काही करा, कसंही बसा, कसंही उठा, काहीही खा. या सगळ्याचा परिणाम जे काय बाहेर दिसत आहे आज. काल मला एक सांगितलं एकाने, कोणा ते एका डॉक्टरच्या दवाखान्यात डॉक्टर आत बसलेले, सगळे पेशंट बाहेर गेले आणि एकच राहिला होता. त्याला त्यांनी आत बोलावलं. तो आत गेला, तो सुरा घेऊन त्या कन्सल्टंटच्या तिथे. सुरा त्यांच्यावर, नशिबाने बाहेर ती कोण नाही, त्यांची हे होती रिसेप्शनिस्ट, आणि ते जाणाऱ्या लोकांना कुठेतरी शंका आली होती म्हणून ते थोडे तिथंच घुटमळत होते, म्हणून ते डॉक्टर वाचले. आज ही परिस्थिती आहे. हे का झालं? हे संस्कारहीन प्रजा व्हायला लागलेली आहे. काही करा, येन केन प्रकारण पैसा नाही तर सत्ता. त्याच रोज आपण बघतोच आहे. वर्तमानपत्र, टीव्ही लावला, सत्तेसाठी भांडणच. मग भाऊ भांडतायत, सगळेच भांडतायत, कुठलंच त्याच्यामध्ये काय. ह्या सगळ्याला कारण एक आहे की समाजकारण, राजकारण, कुठलंही क्षेत्र तुम्ही घ्या, त्याला जर अध्यात्माचा पाया नसेल तर हे सगळं असं होणार आहे. म्हणून तुमच्यासारखी डॉक्टर मंडळी तरुण माझ्याकडे आले की मी त्यांना ते सांगते की काही मंडळी डॉक्टरी क्षेत्रात सुद्धा चांगली आहेत. त्यांनी एकमेकाशी सारखं भेटायला हवं असं नाही, पण कुठंतरी डॉक्टरी क्षेत्रात सुद्धा वेडवाकडं पुष्कळ चाललेलं आहे, तेही माहिती आहे. आपण त्यांच्या नादी न लागता चांगल्या डॉक्टर्सने असं एक आपली संघटना केली पाहिजे. संघटनेचा अर्थ आपल्याला काही लाठ्या काठ्या घेऊन भांडायला जायचं नाही कुठे, पण आपल्यापासून सुरुवात करून अशी जी चांगली मंडळी आहे त्यांचंच एकमेकामध्ये असं एक वर्तुळ निर्माण झालं पाहिजे की लोक कसेही जरी वागले तरी आपल्याला तसं वागायचं नाही. आता यांच्याजवळ ऑपरेशनचा विचार समज, तेव्हा मी म्हटलं असं एकदम तुम्ही काही करायला जाऊ नका. डॉक्टर सांगणार का खात्रीनं की बाय बरं होणार आहे? नाही, मग उगीच आपला प्रयोग करून बघू, असलं काही करायचं नाही. मग डॉक्टरांच्या ह्याच्यात सुद्धा जे खरोखर प्रामाणिकपणाने सांगणार आहे. मी व्यवसाय केला, 35 वर्ष व्यवसाय केला, पण मला कधी आठवत नाही की असं गरज नसताना पेशंटला औषध. मी उलट सांगत असते, 4 दिवस झाले तर म्हणे अजून का तू बरा झाला नाही, तू पथ्य पाळत नसला पाहिजेस, किंवा तू आजारीच कसा पडलास आधीमुळे, हेच मी त्याला विचारायचे. कसा आजारी पडला, काय खाल्लंस, काय प्यायलास. डॉक्टरचा उपयोग पेशंट आजारी न पडण्यासाठी आहे असं माझं म्हणणं आहे. त्याला जर योग्य प्रकारे सांगितलं तर आजारी पडताच कामा नये आधी मुळामध्ये. पण आता काही कशाला पत्ता राहिला नाही. तर हे बाकीचं काय चाललंय हे बघण्यापेक्षा सुद्धा आपण काय करायला पाहिजे हे ठरवून आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी या लहान मुलांपासून हे संस्कार पाहिजे. मोठ्यांच्या विषयी आदर पाहिजे, नम्रता पाहिजे, प्रेम पाहिजे, चौकशी केली पाहिजे, सेवा केली पाहिजे सगळ्यांची. म्हणून सेवाभाव, नम्रता, प्रेम, करुणा, परोपकार, दया, ईश्वरनिष्ठा, सद्गुरुनिष्ठा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे पारमार्थिक गुण आहेत. हे हल्ली अभावाने मिळतात. बाकी तो खूप मोठा झालेला आहे, शिकलेला आहे, पैसेवाला आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं काही आहे. पण जर पारमार्थिक गुण नसतील तर त्या सगळ्याची किंमत शून्य आहे. स्वामीजी आम्हाला म्हणायचे, शिकला ठीक आहे 1 0, व्यवसाय चांगला करतो 1 0, पैसेवाला आहे आणखी 1 0, हे सगळं. पण पाठीमागं जर 1 नसेल त्या शून्यांच्या मागं, तर सगळ्या शून्यांची किंमत शून्य आहे.
पण पाठीमागं जर एकाचा आकडा असेल अधिष्ठान परमेश्वराचं, मग तेवढी तुम्ही शून्य मिळवाल, तेवढ्या शून्याने किंमत आहे. त्यामुळे अध्यात्माचा पाया ठेवावा आणि त्याच्यावर आपल्याला जे काही काम, आपल्याला योग्य काम वाटेल ते कामं करायचीच नाही. काम्य आणि निषिद्ध कर्म हे पूर्णतः त्याचा संन्यासच सांगितलेला. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायात स्पष्ट केलेलं आहे की काम्य आणि निषिद्ध कर्म पूर्ण संन्यास. आणि जी आपली नित्य नैमित्तिक कर्म आहेत, रोजची जी आहेत, त्याच्या कर्मफलाचा त्याग. कर्म करायचं आहे, मला काय असा प्रश्न पहिला विचारायचा नाही. तू तुझं काम कर. हल्ली कुणी गेला की आधी पगार किती, अरे तू काम तर कर बाबा. त्यांच्या देवाला सांगितलं मी की अमक्या पगारासाठी येऊन थांबायचं नाही. बसलाय कुठे तिथं पाठीमागं. तू तुझं काम करत राहा. तुझं काम जर पसंत पडलं तर आपोआप ते तुला त्याच्यामध्ये देतील, पैसे वाढवून देतील. पण पैसे किती असं पहिले विचारू नकोस. तसं गृहिणीने काम केलं, लगेच अगदी इतकवढं केलं तर मला ह्यानी, तुम्ही तुमचं काम करा, उत्तम प्रकाराने घ्या. ते आपलं कर्तव्य आहे. मुलांना वाढवणं आपलं काम आहे. त्यांना योग्य त्याला खाणं पिणं देणं, त्यांचं सगळं आहार विहार बघणं हे आपलं काम आहे. ज्याला ज्याला जे जे काम दिलं आहे, आगाज याजे विहित ते ईश्वराचे मनोगत. ज्याला जे काम दिलं असेल ते परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे असं पक्क लक्षात ठेवायचं. आणि ते तुम्ही नीट करता का नाही हे परमेश्वर पाहतोय. तुम्ही नीट करत असाल, इथं कुणाला न कळू दे, त्याच्याकडे नोंद आहे त्याची. आणि परमेश्वराचा घरात अन्याय नाही. आत्ता जरी आपल्या पुष्कळ मंडळी मला अनेक प्रश्न विचारतात, अहो ते माझ्यावर अन्याय झाला. म्हटलं तुम्ही ठरवता अन्याय झाला. तो अन्याय असेलच असं काही नाही. काय हे अन्याय व्हायला वगैरे हे जी सगळ्या कल्पना असतात त्या अपेक्षेच्या पोटी असतात. कुठली अपेक्षा करू नये. मी माझं काम केलं, बस संपलं, मला आनंद आहे. साधारण मी तुम्हाला ही परमार्थाची कल्पना सांगितली. कुणाला प्रश्न असला तर जरूर विचारा, कारण मला प्रश्नांची अपेक्षा आहे. विचार डॉक्टर, मोकळेपणाने विचार. आपण काय तर घरी बसलो, इथं काय व्यासपीठ नाही, काही नाही. विचार, तुला विचारायचं काय? होय, ध्यान कसं करायचं? मी नंतर सगळ्यांना सांगणार आहे ध्यानाला बसायला 5 मिनिटं. विचारा ना, काही विचार. साधना काय करायची विचारायचं का? साधना म्हणजे मी सांगितलं तसं प्रत्येक कर्म ही साधना. आणि त्याखेरीज ध्यान, नाम आणि गीता ज्ञानेश्वरीतल्या विचारांचं वाचन, चिंतन, मनन आणि आचरण हे मुख्य आहे. एक ओवी तरी अनुभवावी, याचा अर्थ ती ओवी वाचल्या त्या अनुभवात आली पाहिजे. युक्त आहार विहार करावा, बस त्याप्रमाणे करायला पाहिजे. आजच कोण माझ्याकडे सकाळी आला होता, तो दिल्लीला गेलाय मुलगा योगेश म्हणून. त्यालाही मी सांगितलं, सगळं जरी करत असलास तर अर्धा तास ध्यान व्हायला पाहिजे, व्यायाम व्हायला पाहिजे. खाली व्यायामच नाही. गाडीवर तिथं गेलं की बसायचं, घरी आलं की बसायचं, व्यायामच नाही कुठे. व्यायाम व्हायला पाहिजे. मी म्हणते कुठं जाता आलं नाही तरी घरात निदान आपल्याला नमस्कार किंवा उठा बशा घालण्याची तरी तेवढी जागा आहे ना आपल्याकडे. तेवढं का आपण, त्याला तुम्ही सांगितलं सायकलिंग उत्तम व्यायाम आहे, का आपण करत नाही? आपली पोझिशन डॅम होती सायकलवर बसलो की. कारण आता आम्ही गाडी घेतलेली आहे. हे जे काही आहे ना, ह्यानी आपण सगळं आपणच आपलं बरबादी करून घेतो. काय मोठं साहेब, सुहासला मी कुठं आहे? आलेलं नाही ना. सुहासला मी सांगत होते, आले का? कुठं बसलाय? हा, मग ते सुहासला मी सांगतो, गाडी बिडी असू दे, सकाळी उठ, सायकल घे आणि सायकलवरनं 4-5 किलोमीटर सायकलिंग करून ये आणि मग सांग मला. तिथं सारखं पैशाच्या ह्याच्यावर बसायचं हे नाही उपयोगी. पैसा आहे, ठीक आहे, येतो आपल्या पाठोपाठ. पैशासाठी आपण जगत नाही आहे, आपण जगतोय परमेश्वर प्राप्तीसाठी. प्रत्येक गोष्ट करताना लक्ष इकडं पाहिजे की मला परमेश्वर पाहिजे. संध्याकाळी स्तोत्र म्हणायला सुद्धा कधी कुणीकडे ते शुभांकर होती, ते केव्हा संपतं कोणास ठाऊक, लक्षच नसतं तिकडे. एकदा स्तोत्र म्हणून टाकतो की झालं, संपलं वाटतं. अरे मग तोवर काय करतो, दुसऱ्या डोक्यात दुसराच विचार चालला, भाजी कसली करायची उद्या. आता उद्या करा, आत्ता स्तोत्र म्हणताय ना, त्यावर पूर्ण लक्ष त्याच्यावर ठेवून व्हायला स्तोत्र म्हणा ना. तो देव एकीकडे, आपण एकीकडे, तर मध्ये तो मुलगा ऐकत नाही म्हणून त्याला एक चापट मारायचे. हे असलं काय आहे? परमेश्वर आत आहे, त्याच्याची 1-2 मिनिटं 5 मिनिटं असं एकरूप होऊन बसलेला आहे, बस. त्याला काय पैसे पडतात का? काय पर्वती चढायची आहे का? काय उठा बशा आहेत? काय आहे ह्याच्यामध्ये? पण काय करायचं हेच माहित नाही.
उपास तापास अमकं तमकं काही सांगितलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट म्हटलंय, व्रते वैकल्ये न करावी. तीर्थयात्रा कुठं जायचं कारण नाही. तीर्थयात्रा इथून इथे, नाभीपासून ब्रह्मरंध्रात ही तीर्थयात्रा एवढी. 6 अहम. बसल्या 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 शांत बसलेलो. आता एक ऑपरेशन झालं, दुसऱ्या ऑपरेशन मध्ये आपण शांत बसलेलो असतो. त्यावेळेला काय करायचंय? शांत बसून लक्ष ठेवायचं. 6 अहम, तोच मी आहे. अवघड काही नाही आहे. आहे तरी परम सुगम. समर्थ म्हणतात, परिजनाशी झाला दुर्गम. परमेश्वराला आयला देवाना लोकांना अवघड वाटतं. का जयाचे चुकले वर्म सत्समागम. त्यांना संत भेटत नाहीत, सांगणारे भेटत नाहीत, आणि जे भेटतात ते असं काय 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 सांगत असतात. असलं काही परमेश्वराला नकोय. 21 मोदक गणपती काही मागत नाही. वाटलं तर करा, नाही तर नका करू. आपल्याच खायचे असतात. तो जर खायला बसला, आपण करणारच नाही. आपण म्हणतो अहो केलेले तोच खातो, 5च दाखवा. तो खात नाही म्हणून दाखवतोय आपण. गौरीच्या याला किती त्या इतकी, असं काही सांगितलं नाही. तुम्हाला वाटलं तर करा, पण मुख्य जर करायचं असेल तर परमेश्वराचं स्मरण अखंड. या कुशीवरून त्या कुशीवर वळताना सुद्धा परमेश्वराचं स्मरण झालं पाहिजे. त्यावर सुद्धा वळताना उद्या काय करा, उद्या काय उठल्यावर करता येईल. आता काही करायचं नाही ना अंथरुणामध्ये. अंथरुणात पडल्या पडल्या सुद्धा भगवत स्मरणात पडलेले आहेत, नाम घेत पडलेले आहेत. ह्याला काय अवघड आहे? आणि नाम 2 गोष्टीचं आहे की नामाने बाकीच्या सगळ्या विचार थांबतात आणि भगवंताची शक्ती आपल्याला मिळते. जे काही आपण काम करत असतो त्याला परमेश्वराची शक्ती मिळते. देवळांमध्ये दर्शनासाठी रांगा लावून उभे असतात, तीर्थयात्रेने अनेक ठिकाणी फिरत असतात. अशा प्रकारे अनेक लोक भक्ती करताना दिसतात, पण त्यांच्या वागण्यात बोलण्यात फरक झालेला दिसत नाही. खरी भक्ती म्हणजे काय ते बरोबर फरक व्हायलाच पाहिजे ना, म्हणूनच ते होत नाहीये नीट. देवळापुढे जायचं, मी सांगितलं नाही का की व्यापारी मंडळींचं ते बाहेरून आले की तिथं जे काय पैसे मिळवले असतात वेड्या वाकड्या मार्गाने, त्यातली एक नोट पेटीत टाकली की सगळे बाकीचे पैसे वाईट झाले. असलं काही होत नाही. तुमचा व्यवसायात जे किती टक्के कमिशन सांगितले त्याप्रमाणे करायचं. नुसतं देवळात रांगा लावून काही होणार नाहीये. जाता आलं तर, आता मला आळंदीला जाता येत नाही, 4-5 वर्ष झाली मला तब्येतीनं नाही जमत, पण मला माहिती आहे माऊली माझ्या जवळ आहे, माझ्या अंतःकरणात आहे. एक क्षण देखील विसर होत नाही त्याचा. श्वासाचा विसर पडतो का आपल्याला? काय झालं हो, विसरलो बघा, श्वासच घ्यायला विसरलो मी. रात्री झोप लागली आणि श्वासच विसरला. असं कधी होतं का? हा, ते छातीचे ठोके बा झोपेमध्ये ना नाहीच पडले वाटतं, विसरले बहुतेक. असं होतं का कधी? असा जो त्या परमेश्वराला एकरूप होऊन गेला त्याला विस्मरण होत नाही. आणि तिथं देवळाच्या रांगेत उभं राहून देखील पुन्हा तुझी सासू काय करते आणि माझी सून काय करते याच्यात चर्चा चाललेल्या आहे. कशासाठी आपण काय करतो आहे हेच मुळात लक्ष नाही आहे. काय उपयोग आहे तो? आता देवाच्या तिथं आलात ना, आता तरी ना सगळं विसरा, तुम्हाला जायला पाहिजे. या तुम्ही याला आता तुम्ही देवाच्या तिथे आहात ना, आता तरी ना संसार बाजूला ठेवा की. आणि त्याच्या उलट पाहिजे आपल्याला की संसारात असतानाच, संसाराची सगळी कर्म करत असतानाच परमेश्वराचं स्मरण अखंड ठेवणं हे आपल्याला अभिप्रेत आहे. काम टाकून नाही. गीतेने काय सांगितलं? कर्माचा संन्यास करायला सांगितलं नाही. कर्म केल्याशिवाय देहच राहणार नाही आहे. कर्म करायचंच आहे. फक्त कोणतं कर्म करायचं ते बघितलं पाहिजे. वेडवाकडं होता कामा नये. आणि ते प्रत्येक कर्म परमेश्वराच्या स्मरणात झालं पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा मी करतो असा जो असं काही विचारत नाही. मी करशील ते मला अर्पण कर. कर्म काय करशील ते हो मला अर्पण कर. पत्रम पुष्पम फलम तोयम, जे जे काय असेल ते मला यत करोशी यद आसनासी यद जोहोसी ददासी यत तपस्सी कौंतेय तत्पुरुषो. मी इतकं ध्यान केलं हे छाती टोकून म्हणू नको पुन्हा. तू काय करणार? तो करून घेतोय तुझ्याकडनं. तो जर नसेल तर तू काही करणार नाहीयेस. त्यामुळे प्रत्येक वेळेला हे लक्ष पाहिजे की परमेश्वर आपल्याकडनं सगळं करून घेतोय. त्यामुळे ते करत असताना सारखं त्याचं आपल्याला ध्यान पाहिजे. आता आपण मी बराच वेळ बोलले. आता आपण थोडा वेळ सगळे ध्यानाला बसूया आणि मग आपल्याला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आज मी तेवढ्यासाठीच आलेले. मोकळे सगळे प्रश्न विचारा. बसू आपण ध्यानाला. कुठे चालला? ध्यानाला. तू कुठे चालली? हा, भूक लागली? ध्यान कर. ये जरा थोडं अंतर सोडून बसा. इथं पुष्कळ जागा आहे. हे पहा इकडे या जराशी तुम्ही.
जरा अंतर सोडून एकमेकाला न लागता बसा बघू. इथं पुष्कळ जागा आहे, त्यांच्या घरात इकडं बरीच आहे, इकडं जागा आहे, इकडं जागा आहे. या